परंतु आपला आरोप आणि असा होता की विभागीय आयुक्त जे आहेत आणि विभागीय अधिकारी जे आहेत ते नागरिकांचं म्हणणं ऐकून घेत नाही आणि त्याच्यामुळे कसं नागरिकांच्या समस्या ह्या का दूर होत नाही। त्याच्यामुळं कोणत्या विभागातली गोष्ट आहे, कोणत्या क्षेत्रातली समस्या आहे आणि कोणत्या व्यक्तीची गोष्ट समस्या आहे, त्यांनी आपापल्या समस्याचा असा एक चार्ट बनवायचा, लिस्टिंग तुम्ही करून द्या। म्हणून ज्या ज्या क्षेत्रातले आणि विधानसभा अध्यक्षाच्या क्षेत्रातले जे जे पदाधिकारी असतील त्यांनी आपापल्या विभागीय विधानसभा अध्यक्षाकडे आपापल्या क्षेत्रातल्या समस्या ज्या आहेत त्या त्यांनी सविस्तर पता लिहून आणि समस्या लिहून आणि जो कोणी अर्जदार असेल त्याचा नाव नंबर पूर्ण लिहून त्यांनी आपापल्या विभागीय अध्यक्षाकडे त्या सुपूर्द कराव्यात, जेणेकरून त्या सर्व समस्यांची लिस्टिंग बनवून आपण आयुक्तांना ते पुन्हा देऊ आणि त्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णतः सोडवण्याकरिता आपण त्यांना पाचारण करू आणि त्या समस्याचं आपण निराकरण करून घेऊ असं आयुक्तांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। याच्यानंतर पुन्हा बेकर साहेब आपल्याला संबोधन करतील। माहिती आहे की आपण आंदोलन केलं आणि ते आंदोलन 11 ते 1 वाजतापर्यंतचा वेळ होता आपल्याला, तो वेळ 1 वाजता आता संपतो आहे। तर आपण निवेदनाच्या माध्यमातून आणि नाऱ्याच्या माध्यमातून जे काही केलं तर त्या आंदोलनासाठी आपण सर्व पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व उपस्थित होते। याच्यामध्ये एक झालेला आयुक्तांसोबत जी चर्चा झाली त्या चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक जण एक समस्या आयुक्तांसमोर जर मांडत असेल तर आयुक्त कुठल्या कुठल्या गोष्टीवर लक्ष देतील तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय आणि त्याच्या आधी सुद्धा आम्ही सांगितलं होतं की ज्या ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या समस्या तुम्ही रितसर लिस्ट आउट करा आणि लिस्ट आउट करून आपल्याला महानगरपालिकेला आयुक्तांना ती लिस्ट द्यायची आहे आणि त्या लिस्ट प्रमाणे तुमचे ज्या ज्या काही समस्या असतील त्या झोन मार्फत ते कळवतील आणि कळवून तो मॅटर परस्यू करतील आणि मग त्याच्यानंतर तुमचं काम झालं की नाही झालं तुम्ही कळवा, नसेल झालं तर ते मॅटर परस्यू करून त्यांना करायला लावतील। तर असं आपली चर्चा झाली आहे तिथे आणि या चर्चेसाठी आपण जे काही लोक गेले होते ते आहेतच, परंतु आपण सर्व या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात त्याबद्दल मी नागपूरचा महासचिव शहराचा राहुल देवीकर म्हणून मी आपणा सर्वांचे आभार मानतो आणि असेच यानंतरही आपण सक्रिय राहून महानगरपालिकेला ज्या ज्या काही आपल्या समस्या आहेत त्यांच्या वेळोवेळी निदर्शनास आणून देऊ इतकं बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। आंदोलन इथे संपलं।